शेगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राडा। नागरिकांना पैशांसाठी त्रास देणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन। लाचेची रक्कम घेऊन पोहोचले मनसैनिक कार्यालयात, कार्यकर्त्यांचा कार्यालयाबाहेर संताप। उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटून केली कारवाईची मागणी। मनसेच्या आंदोलनापासून पोलीस अनभिज्ञ, कागदपत्रांची योग्य पूर्तता केल्यानंतरही आणि तलाठी कार्यालयातून प्रकरण शिफारशीसह पाठवल्यानंतरही निव्वळ पैशासाठी मंडळ अधिकाऱ्याकडून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आज गुरुवारी शेगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना मागितल्या जाणाऱ्या लाचेची रक्कम घेऊन मंडळ अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाने राडा केला। यावेळी अनुपस्थित असलेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेरील बाकड्यांची फेकफाक करत संताप व्यक्त केला। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नागरिकांच्या जमिनीच्या नोंदी तलाट्यांमार्फत मंडळ अधिकाऱ्यांनी कार्यालयाकडून केल्या जातात। मात्र मागील काही दिवसांपासून तलाठी कार्यालयातून प्रकरण मंजूर होऊन मंडळ अधिकारी कार्यालयापर्यंत गेल्यानंतरही कुठलेही कारण देत नागरिकांची प्रकरणे रद्द केली जात आहेत। मात्र जे नागरिक पैसे देतात त्यांची कामे तात्काळ केली जाते असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित बापू देशमुख आणि तालुका अध्यक्ष रवींद्र उन्हाळे यांच्या नेतृत्वात मनसैनिकांनी शहरातील जुने पोस्ट ऑफिस जवळील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयावर धडक देत जाब विचारण्याचा प्रयत्न केला। मात्र मनसैनिक आपल्याकडे येत आहेत याची चाहूल लागताच मंडळ अधिकारी तिथून निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले। त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करत कार्यालयाबाहेरील बाकड्याची फेकफाक करत संताप व्यक्त केला। मनसैनिकांनी यावेळेस मागितल्या जाणाऱ्या लाचेची रक्कम घेऊन कार्यालयात पोहोचले होते। यानंतर त्यांनी आपला मोर्चा सरळ तहसील कार्यालयाकडे वळवला। तिथे पोहोचून उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांची भेट घेतली आणि लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याकडून नागरिकांना असलेल्या त्रासाची जाणीव करून देत ज्या नागरिकांना पैशाची मागणी झाली त्यांना प्रत्यक्ष साहेबांसमोर हजर केले। यावरून उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी या मंडळ अधिकारी बोरखडे यांनी प्रलंबित ठेवलेले, रद्द केलेले व मंजूर केलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तात्काळ नायब तहसीलदारांची नियुक्ती करत असल्याचे सांगितल्याने मनसैनिकांचा राग शांत झाला। यावेळी माध्यमांशी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांनी मंडळ अधिकारी बोरखडे यांच्या तक्रारीचा पाढा वाचत पुन्हा सदर कर्मचारी कार्यालयात दिसून आला तर त्याला मनसे स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा यावेळी दिला। दुसरीकडे तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयात आंदोलन होत असताना मात्र पोलीस आंदोलनापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले। शेगाव शहरमध्ये आज आम्हाला अनेक तक्रारी आल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या, कारण मंडळ अधिकारी हा शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन त्यांचे फेरफार रद्द करायचे त्रास देत होतो आणि त्याच्याच्यानी काय होऊन राहिलं की शेतकरी जे आज ते त्रस्त झालेल्या सध्या परिस्थितीला शेतकऱ्यांनी त्यांनी ते जर विचारणा केली तर त्यांना म्हणतात ते की बा तुम्ही पैसे विषय द्या आम्हाला काहीतरी, आणि आम्ही साधारण हे विचारणा आम्ही शहर म्हणजे त्यांच्या तलाठ्याकडे केली तर तलाठ्यांनी म्हटलं की बा मी मंडळ अधिकाऱ्याचे मी फेरफार टाकलेले आहेत पण ते जबरदस्ती रद्द करतात। तर याचं रद्द करायचं कारण एकच आहे फक्त की त्यांना पैशाची पैशाची आमिष आहे त्यांना भरपूर, की त्यांना पैसे पाहिजेत असे भरपूर आजपर्यंत समजा 100 जवळपास 100च्या जवळपास त्यांनी आतापर्यंत रद्द केलेले आहेत। आता त्याचे कारण फक्त एवढेच आहेत, फक्त निव्वळ शासनाचे पैसे लुटायचे काम करून राहिले फक्त, दुसरं ते काय केलं आज आम्ही इथं त्यासाठी आम्ही त्यांना पैसे द्यायला गेलो होतो। ज्या लोकांचे प्रलंबित फेरफार पडलेले आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन गेलो होतो आम्ही। शेवटी आम्ही तहसीलमध्ये गेल्यानंतर SDO साहेब तिथं मिळाले आम्हाला, त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्ही जा इथून वापस, मी त्यांच्यावर चौकशी नेमतो आणि तुम्हाला ताबडतोब तुम्हाला त्या निर्णय काय तो देतो। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे की तो मंडळ अधिकारी आम्हाला त्या जागेवर पाहिजे नाही, आणि जर आम्ही देत होतो तर आम्ही आमच्या हातानंच पैसे देतो त्याला। इथं आम्ही SDO साहेबांना म्हटलं त्यांना इथं बोला, आम्ही आमच्या हातानं पैसे देतो त्याला। नंतर जर आम्हाला तो मंडळ अधिकारी त्या ठिकाणी दिसला तर आम्ही त्याला मनसे स्टाईल हा धडा शिकू त्याच जागेवर। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।